मॉर्निंग. मुलांनो, तुमच्यासाठी आपण 1 दिवसाचं शिष्यवृत्ती परीक्षेचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, हो की नाही? आणि तुम्ही अतिशय उत्साहाने या शिबिरामध्ये सहभागी झाला आहात, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं, रविवार असूनही तुम्ही या शिबिरासाठी उत्सुकतेने इथे आलेला आहात, म्हणून मी तुमचं सर्वप्रथम खूप खूप कौतुक करते. ही शिष्यवृत्ती परीक्षा यावर्षी तुमच्यासाठी नवीन आहे, हो की नाही? आणि खूप उशिरा आपल्याला ही शिष्यवृत्ती परीक्षा 4थीसाठी होणार आहे हे आपल्याला दिवाळीनंतर कळालं, आणि त्यामुळे बराचसा आपल्या मनामध्ये गोंधळ आहे. आणि म्हणूनच हा तुमच्या मनातील गोंधळ काढून घेण्यासाठीच आपण ह्या शिबिर वर्गाचं आयोजन केलेलं आहे. मग या शिबिर वर्गातनं तुम्हाला परीक्षा कशी असणार आहे त्याचं स्वरूप कळणार आहे, त्याची पूर्वकल्पना येणार आहे, आणि तुमच्या गुणवत्तेमध्ये, तुमच्या मार्कांमध्ये या मार्गदर्शनातून निश्चितच वाढ होणार आहे याची मला खात्री आहे. आपण गुगल फॉर्मद्वारे हे शिबिर आयोजित केलं, आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा, तुमच्या पालकांचा, तुम्हा सगळ्या शाळांचा भरपूर असा आम्हाला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पालकांचं, सर्व शाळांचं आणि तुम्हा सगळ्यांचं मी शाळेच्या वतीने आभार मानते. आणि या सेशनमधनं तुम्हाला माहिती आहे स्कॉलरशिपसाठी किती विषय आहे. तुम्हाला अभ्यासासाठी गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी आहे आणि मराठी आहे, हो की नाही? आणि 2 पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. त्या 2 पेपरमध्ये पहिला पेपर असणार आहे गणित आणि मराठी, आणि दुसरा पेपर असणार आहे बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित हे जे पेपर आहे हे प्रत्येकी किती मार्काचे आहे? 100 मार्काचे आहे. आणि मराठी आणि इंग्रजी हे पेपर किती मार्काचे असणार आहे? प्रत्येकी 50 मार्कांचे असणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या शिबिराद्वारे कळणारच आहे. आता पहिलं सेशन तुमचं होणार आहे, त्यामध्ये गणित आणि मराठीचं मार्गदर्शन होईल. दुसऱ्या सेशनमध्ये बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचं मार्गदर्शन होईल. तुमच्या काय अडीअडचणी असतील त्या शिक्षकांना तुम्ही जरूर विचारायच्या आहे. आणि 15 दिवसानंतर म्हणजे 29 तारखेचा जो रविवार आहे त्या रविवारी आपण तुमच्यासाठी परीक्षा ठेवणार आहोत. तर त्या परीक्षेला देखील तुम्ही उपस्थित राहायचं आहे, पेपर सोडवायचा आहे, की जेणेकरून तुम्हाला पेपर कसा सोडवायचा ती जी भीती आहे ती भीती तुमच्या मनातील जाणार आहे. आणि म्हणून आज जसे तुम्ही उपस्थित राहिला आहात तसंच पुन्हा आपल्याला कधी यायचं आहे? 29 तारखेला, म्हणजे 15 दिवसांनी रविवारी पुन्हा परीक्षेसाठी यायचं आहे आणि पेपर सोडवायचा आहे. त्याचा रिझल्ट आम्ही 8 दिवसामध्ये लावणार आहोत. आणि यामुळे तुम्हाला त्या रिझल्टमध्ये जितके मार्क असणार आहे ना त्यापेक्षा नक्कीच 10 ते 15% मार्क तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वाढणार आहे. आता ह्या शिबिरानंतर तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे. तुम्हा सगळ्यांना मी परीक्षेसाठी, या शिबिरासाठी आणि पुढच्या या परीक्षेसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आमच्या 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी जे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केले त्याबद्दल मनपूर्वक आभार. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मॅडम याचे आभार. आज भाषा विषय हसत खेळत शिकवणारे श्री कोठावदे सर, गणित रंजक पद्धतीने शिकवणारे पाटील सर,
बुद्धिमत्तेचे तंत्र शिकवणारे शिंकर सर, इंग्रजीतील बारकावे सांगणारे देशपांडे मॅडम, सर्वांचे खूप धन्यवाद. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, जशील करा माया धरतीया पोटी, जशील करा माया धरतीया पोटी, गुरुजी आणि बाई माझा गुरु आणि आई ग. माझं शिक्षण कमी, पण माझी खूप इच्छा होती का माझ्या मुलाने स्कॉलरशिप घ्यावं. मी तुमचा जास्त वेळ नाही घेत, पण एक मी 2 मिनिटाचं माझं मनोगत तुम्हाला व्यक्त करते. तर मला हे म्हणायचं आहे का आमच्या मुलाला खरोखर परीक्षेविषयी काही माहिती नव्हती, मला नव्हती माहिती, इथं बसलेल्या पालकांना असं माहिती. तर तुम्ही हा उपक्रम राबवला आणि आम्हाला जेव्हा आमच्या प्रिन्सिपल मॅडमनी लिंक पाठवून सांगितलं इथं तुम्ही हे करावं, तुम्ही विवेक पटेल सरांना व्हॉट्सअपला मेसेज केला आणि खरोखर मला सरांचे पण खूप कौतुक करावं वाटतं का ओळख नसताना, शाळेची काही आपल्याला माहिती नसताना सरांनी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि आता मॅडमने आपल्या मुलाबद्दल सांगितलं. आणि खरोखरच ही जी परीक्षा आहे तर ही मुलांचं म्हणजे आहे इथं बसलेल्या माता पालकांना मी सांगू इच्छिते, सर जे बोलले ना ते एकदम बरोबर आहे का आपण आता पुरुष वर्ग जे असतात ते बाहेर असतात, तर आपण लेडीज आहे ना तर मुलांच्या बाबतीत खूप आपण म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आपल्याला असं हे वाटतं का आपल्या मुलांनी हे करायलाच पाहिजे किंवा हे झालं पाहिजे. आणि आता मला तर माझ्यात सुधारणा तर आहेच माझ्यात, मी करणार. पण सर तुम्ही जे सांगितलं त्यांनी मनापासून त्याचं अनुकरण करण आणि ह्या परीक्षा म्हणजे परीक्षा नाही तर मी पण अशी एक वीट आहे ना ही ढासळून देणार नाही. आणि मी माझ्या शाळेचे मॅडम पाटील मॅडम आणि अश्विनी टीचर पाटील म्हणून स्कॉलरशिपचे क्लासेस घेत आहेत, त्यांच्या मनापासून मी आधी म्हणजे धन्यवाद मानते का त्यांच्या एका लिंकमुळं आमच्या क्लासचे जवळजवळ 5 विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि तुमचे सर्वांचे आणि मला बोलण्याची संधी दिली. म्हणजे माझं एक असं वैयक्तिक मत आहे मॅडम, मला कुठं पण असं शाळेच्या बाबतीत असलं तर मला गुरु वाटतो. माझ्या मनात खूप वेळाचं वाटत होतं का यांनी एक संधी पालकांना द्यावं. तर सॉरी चुकून माझ्याकडून जर काही चुकीचं गेलं असेल तर मला माफ करा. माझं शिक्षण फक्त 9 नाही, त्याच्या माझी परिस्थिती एकदम हलकीची आहे, पण मला माझ्या मुलाबद्दल काहीतरी करू वाटतं आणि तुम्ही हा उपक्रम लावून दिला त्याबद्दल चुकलंच काही तपास करेल. नाशिक तालुक्यातल्या सर्व शाळेमध्ये काम करते आहे. मूल्यवर्धनचा जो उपक्रम आहे, काही पालकांना कदाचित माहिती पण असेल, त्यांना मूल्यवर्धनची पुस्तकं दिलेली आहेत. तर त्या संदर्भात नाशिकच्या संपूर्ण शाळा माझ्या अंडर आहेत आणि मी त्या शाळेवर काम करते आहे. पण आज मी इथे एक पालक म्हणून आलेले आहे. तर मी खरं तर पाठीमागे बसली होती पालक म्हणून, पण मॅडमांनी मला पुढे बसण्यासाठी विनंती केली, त्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच मी परवाच्या दिवशी अचानक विजिटला आले. आम्ही असंच करत असतो, रँडमली कुठल्याही स्कूलवर जातो, मी स्वतः जाते आणि त्या शाळेवर त्या शिक्षकांचं काय कसं काम चालू आहे मूल्यवर्धन उपक्रमासंदर्भात, मुलांचा काय प्रतिसाद आहे हे आम्ही बघत असतो. तर 5वीच्या वर्गावर गेले, खरंच अप्रतिम प्रतिसाद होता, तो खूप चांगला होता. मुली खूप बोलक्या होत्या आणि शिक्षकांनीही उपक्रम छानपणे राबवला होता. आता हे खूप छान मला हा शाळेचा अनुभव आला. मी ॲक्च्युली ही शाळेचं फक्त नाव ऐकलेलं होतं ज्या आहेत, आणि खरोखरच हा जो उपक्रम केला आहे स्कॉलरशिपचा तो खूप छान आहे. आता मी एक पालक म्हणून बोलते, ती असते की आता माझ्या मुलीला मार्क पडतील की नाही पडतील, 3 महिने वेळ मिळाला आहे, मग कसं करायचं, पुढे जाऊन जर समजा नाही झालं तर काय करायचं, कसलंही टेन्शन घेऊ नका. आता त्याच्यात तुमचीही चूक नसणार आहे आणि मुलांचीही चूक नसणार आहे. अचानक शासन निर्णय आला डिसेंबरमध्ये, जानेवारीपासून आपण फॉर्म भरले, आपण मुलांना बसवलं आणि त्यानंतर शिक्षकही प्रयत्न करताय, शाळाही प्रयत्न करते, आपणही प्रयत्न करतोय, बरोबर. याच्यामध्ये आपण मुलांना कुठलंही बर्डन द्यायचं नाहीये. जितक्या पद्धतीने मुलं चांगलं करतील त्यांचं कौतुक करायचं आहे आणि आपण त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. नव्हत्या आज मुलांना एवढं सगळं मोफत प्रशिक्षण मिळतंय, त्यांचा सराव पेपर होतोय, म्हणजे एक प्रकारे आपला मुलगा कॅपेबल होतोय. तर यासाठी सगळ्यांना माझ्याकडे खूप खूप शुभेच्छा
आणि खरंच मी शाळेचे पण मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी हा जो उपक्रम सुरुवातीला पायलट म्हणून जो केला आहे यावर्षी, खरंच खूप चांगला अनुभव आहे. ज्यावेळेला मुलं स्कॉलरशिपला जातात ना त्यावेळेला त्यांना खूप भीती असते मनामध्ये. त्यामुळे आता जे इकडनं जे तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय ना, आपल्याला मार्गदर्शन मिळतंय हे खूप छान आहे. मुलांना आता कळणार आहे की मला कुठे रंगवायचं आहे, किती वेळ कशाला द्यायचा आहे, काय करायचं आहे. त्यामुळे आता फक्त मुलांना आधार द्या. मी एवढंच सांगेन, फक्त मुलांचा आधार व्हा. मुलांना कॉम्पिटिशनला नका पाठवू. मग तुम्ही कितीही शिकलेला असू द्यात किंवा कितीही कमी शिकलेला असू द्यात, मुलांचा आधार राहायचा. बस एवढंच मला सांगायचं होतं. मी आज मुद्दामच काही बोलायचं आणि असं ठरवलं होतं, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला त्या ताईचे आभार मानायचे की त्या येऊन ते सगळं बोलून गेले ना, त्यात सगळं सार आलं आहे. खरं यश तिथे म्हणजे मी एवढंच सांगेन की सगळीकडे अशी अंतराची परिस्थिती आहे आणि असं असताना त्या मौलीला वाटतंय की आपल्या पुढच्या पिढीने एक तरी पाऊल पुढे जावं. त्यासाठीची जी धडपड आहे, जी तळमळ आहे आणि त्यासाठी म्हणजे अगदी मी एवढंच म्हणेन, पंक्ती जपून ठेवा अंधार फार झाला. ह्या वाक्याचं सगळं जे काही बघायचं असेल की मूर्तिमंत उदाहरण दिली आहे. एवढ्या धडपडीने एवढ्या तळमळीने जर त्या मुलीला काही करावंसं वाटलं, यावंसं वाटलं, मला वाटतं मॅडम आपल्या उपक्रमाचं खरं यश इथेच आहे. स्कॉलरशिपमध्ये त्या स्कॉलरशिपची परीक्षा, स्पर्धा परीक्षा आणि त्यामध्ये असलेलं बाकीचं यश अपयश या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. ती गणितं खूप वेगळी असतात. म्हणजे काय आपण ते मोजायचं कशामध्ये, त्याचं मोजमाप कदाचित आपण नाहीच करू शकत आत्ता लगेचच. पण मला असं वाटतं की जेव्हा ही एक धडपड आहे आणि यांना पुढे जावं असं वाटतंय, तर आपण पण आपल्या पालकांना, आपल्याकडं पालक हा पालक शब्दानेच आला पाहिजे. तो उगीच आई वडील म्हणून एक वेगळा धातूचा असं तसा न राहता एक पालक म्हणून आपल्याला काय करता येईल आणि त्यांना आपण पण आपल्या मुलांना थोडंसं असं एक एक गोष्टीमध्ये आधार देणं, मानसिक आधार देणं खूप मोठी होते. राजकीय मॅडम खूप बरोबर बोलले. मानसिक आधार आपल्या मुलांना आपल्याशी बोलावं असं वाटणं, आपल्याशी कनेक्ट व्हावं असं वाटणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग ते त्या ठिकाणी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतायत ना, मग असं वाटतं की ते तांत्रिक खूप होतंय किंवा ते कदाचित चुकीच्या दिशेने पण पुढे जाऊ शकतं आणि ही जबाबदारी आपलीच आहे. कदाचित 7वी नंतर त्याला पुढची संधी मिळताना पुढची इतर परीक्षा असते, पण मानसिक तयारी म्हणून फार गरजेचं आहे. आणि शाळेने खूप म्हणजे मी अगदी पहिल्या मीटिंगपासून येतोय ना, मला ते जाणवतंय खूप हिरिरीने, खूप तळमळीने सगळे शिक्षक एकत्र काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतायत. आणि ह्या प्रकारे इतकं उपक्रमशील जर आपली शाळा जर आहे तर एक पालक म्हणून मला वाटतं की नक्कीच म्हणजे उपस्थितीच्या बाबतीत म्हटलं तर खूप कमी आज, पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहून प्रत्येक वेळेस त्यात सहभागी होऊन तो संवाद जो झाला पाहिजे आपण तो करत राहूया, तो वाढवत घेऊ आणि पुढे खूप छान गोष्टी होतील. उपक्रमांच्या बाबतीत शाळा खूप पुढे आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे उपक्रम, सगळ्या प्रकारची काळजी घेणं शाळा नक्कीच पुढे आहे. म्हणजे मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो. इतर डॉक्टरांशी जेव्हा आमचं बोलणं होतं, सहज गप्पा होतात, असं विचार जातं की हा तुमची मुलं कुठे शिकतात किंवा काय. जेव्हा मी सगळं शाळा खाली होते खूप छान शाळा, खूप चांगली शाळा. म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांनी उगीच इंग्लिश मिडियम किंवा म्हणजे खूप अशा हायफाय अशा कुठेतरी ठिकाणी ती केली आहे. पण जेव्हा मी सांगतो की शाळा त्यांना खूप आनंद वाटतो, खूप छान शाळा आहे, खूप चांगलं केलं म्हणून. म्हणजे उगीच हाय प्रोफाईल लोक असं काहीतरी होती त्यामागे पोहण्यामध्ये आणि आपण त्या शाळांच्या फीस भरण्यामध्ये स्वतः पण थोडंसं खर्च करतो, कमवतो असं असतं. हे नक्कीच योग्य आहे. आपण उपक्रमशील व्हावं, आपण सहभागी व्हावं आणि हे सुद्धा एक मूल्य आहे. करता आलं तर अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम करणार अजून सगळे अजून नियोजन आहेतच असेल. त्यामुळे खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा. आणि खूप विशेष उपक्रम आहेत. जर मला वर्षभर करायचं ठरलं आहे तर मला वाटतं की सर्व पालक नक्कीच खूप चांगल्या प्रतिसाद देतील आणि खूप चांगलं यश आपल्याला पुढे मिळणार आहे. खूप धन्यवाद. धन्यवाद सर. कोणाला काही मनोगत व्यक्त करायचं किंवा तुम्हाला काही वाटतंय किंवा काही शंका किंवा आणखी काही तुम्हाला या शाळेबद्दलची माहिती किंवा आणखी